सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत. जसे की आपल्याला माहीत आहे की 2025 हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला चाहूल लागली आहे ती म्हणजे 2026 या नवीन वर्षाची. आणि नवीन वर्ष नवीन महिना म्हटलं की आपल्याला लक्षात येते म्हणजे राशी भविष्य. हो श्रोते हो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळे चढउतार येत असतात, अडीअडचणी येत असतात. तर जानेवारी महिना आपल्यासाठी नेमका नवीन वर्ष कसे असणार आहे, जानेवारी महिना नेमके आपले भाग्य बदलणार आहे की नाही याविषयीचीच जे राशी भविष्याची माहिती आहे मी तुम्हाला आपले राशी भविष्य या कालनिर्णय कॅलेंडरद्वारे समजावून सांगणार आहे. नेमकी कशा आपल्यासाठी हा खास महिना असणार आहे, आपल्या अडचणी संपणार आहेत की नाही, आणि जर आपल्या ज्या अडचणी आहेत त्या जर संपणार नसतील तर त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे याची देखील माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. कसा जाणार आहे नेमका महिना आपल्यासाठी, नवीन वर्षातील पहिला महिना जानेवारी. तर सर्वात पहिले मेष राशीविषयीचे जे आहे राशी भविष्य ते पाहूया. नववर्ष अभिनंदन. पहा, मेष राशीच्या व्यक्तींना तर अभिनंदन करण्यात आलेले आहे नवीन वर्षाचे. जिथे आपली आवश्यकता नसेल त्यापासून लांब राहणेच बरे. विरोधक आक्रमक होण्याचा प्रयत्न करतील. संयमाने परिस्थिती हाताळा. स्वतःच्या आनंदासाठी खरेदी योग संभवतात. आरोग्याची काळजी घ्या. पहा, मेष राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे, कारण आरोग्य चांगले तरच सर्व काही चांगले. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी वर्षाच्या सुरुवातीस आर्थिक परिस्थितीत झालेल्या सुधारणेमुळे कार्यउत्साह वाढणार आहे, मात्र अति आत्मविश्वास घातक ठरू शकतो. आपल्या कार्यक्षेत्रात स्वपराक्रमावर कार्यसिद्धी आपण करणार आहात. अपरिचित व्यक्तीशी आर्थिक व्यवहार टाळायचा आहे. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता असावी. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी वर्षाच्या सुरुवातीला काही अप्रिय घटनांना तुम्हाला सामोरे जाण्याची शक्यता संभवते. मनाविरुद्ध घडलेल्या बाबींचा परिणाम आपल्या कार्यतत्परतेवर होऊ देऊ नका. आर्थिक नियोजनावर भर द्यावा लागेल. मोठे निर्णय विचारपूर्वक घ्या. कर्क राशीच्या व्यक्ती आपल्या शब्दाला अधिक मान मिळत असल्याने तुम्हाला सध्या दिसून येईल. मित्रमंडळी तसेच आप्तेष्ट यांच्याकडून अपेक्षित सहकार्य आपल्याला मिळणार आहे. महिन्याच्या उत्तरार्धात कौटुंबिक मतभेद संभवतात. शब्दाने शब्द वाढवू नका. प्रवास आपला या महिन्यामध्ये घडणार आहे. सिंह राशी, जवळच्यांना आपण अपेक्षेपेक्षा जास्त गृहीत धरले तर निराशा पदरी पडण्याची शक्यता असतेच. सरकारी नियमांचे उल्लंघन महागात पडू शकते. काळजी घ्या. महिन्याच्या उत्तरार्धात तुमचा आत्मविश्वास बळावेल. बऱ्याच गोष्टी मार्गी लागतील. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी जानेवारी महिना कसा असणार आहे तर पाहू शकताय. कौटुंबिक कलहामुळे थोडा मनस्ताप संभवतो. कुणा एकाची बाजू घेणे तुम्हाला नंतर अडचणीत आणू शकते. विरोधकांच्या संख्येत वाढ होणार आहे की नाही हे पहा. आपली आर्थिक बाजू उघडी पडणार नाही याबाबत अधिक सतर्क राहा. आपले जे आर्थिक नियोजन आहे हे कोणाला सांगू नका. तूळ राशीच्या व्यक्ती कामाच्या व्यापाच्या वाढीनुसार आर्थिक प्राप्तीतही वाढ होणार आहे. खर्चही वाढतील. कौटुंबिक विषयात आपले तेच खरे करण्याचा अट्टहास करू नका. वैयक्तिक बाबींमध्ये इतरांच्या निर्णयापेक्षा स्वनिर्णयाला जास्त प्राधान्य द्या. वृश्चिक राशींसाठी कसा महिना जाणार आहे तर मार्गक्रमणात येणाऱ्या अडचणीतून तुम्ही आपल्या अनुभवाच्या जोरावर योग्य मार्ग नक्कीच काढू शकाल. कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. महिन्याच्या उत्तरार्धात मित्रपरिवाराकडून आपल्याला चांगले सहकार्य मिळेल. अर्थप्राप्तीचे योग देखील आहेत. धनुराशी, वर्षाच्या सुरुवातीला काही अनपेक्षित घटनांमुळे थोडा मनस्ताप संभवतो. पैशाची आवक आणि वाढता खर्च यांचे गणित पैशाची आवक आणि वाढता खर्च यांचे गणित जुळवणे कठीण जाईल. अपचनाच्या समस्येवर वेळीच औषधोपचार करा. गुंतवणूक सध्या तरी टाळा. गुंतवणूक करायची नाहीये धनुराशीच्या व्यक्तींनी सध्या तरी. मकर राशी, वर्षाच्या सुरुवातीस काहींना कामानिमित्त बाहेरगावी जावे लागण्याची शक्यता आहे. खर्चाचे गणित सांभाळताना काटकसर करावी लागेल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांशी संयमाने वागा. नातेवाईकांकडून अनाहूत सल्ल्याकडे दुर्लक्ष करा. कुंभ राशीच्या व्यक्ती
व्यक्तिगत बाबतीत तसेच नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने सध्याचा काळ समाधानकारक असला तरी शनीच्या प्रतिकूलतेमुळे मानसिक ताणतणावात वाढ होईल. अधिकारात झालेली वाढ जबाबदाऱ्याही वाढवते. असलेली कामे वेळेतच पूर्ण करा. मीन राशीच्या व्यक्ती, वर्षाच्या सुरुवातीला ग्रहमान तेवढे प्रतिकूल नसल्याने कार्यपूर्तीचा आनंद तुम्ही उपभोगू शकाल. सामाजिक कार्यात तुम्हाला योग्य मान दिला गेला नाही तरी त्याला जास्त महत्त्व देऊ नका. आत्मपरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. मीन राशीच्या व्यक्तींनी स्वतःचे आत्मपरीक्षण करायचे आहे. तर एकंदरीत मी तुम्हाला सर्व राशींसाठी कसा 2026 मधील पहिला महिना जाणार आहे याविषयीची माहिती दिली आहे. आपली कोणती रास आहे कमेंट्समध्ये सांगा. फेब्रुवारी महिन्याची राशी भविष्य मी तुमची लवकरच घेऊन येईल. तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.